गरमीमध्ये आपल्या 1 वर्षाखालील बाळामध्ये टाळाव्यात अशा 5 महत्त्वाच्या चुका. त्यात पहिलं म्हणजे टॅल्कम पावडर. गरमी खूप आहे आणि बाळाला खूप घाम येतोय, अशा वेळेला जर का तुम्ही टॅल्कम पावडर वापरत असाल तर ते आजच बंद करा. पावडरमुळे स्किन इरिटेशनचे चान्सेस हे जास्त वाढतात. याशिवाय पावडरमध्ये असणारे मायक्रो पार्टिकल्स हे इनहेलेशन थ्रू डायरेक्टली लंग्समध्ये जाण्याची शक्यता असते. पॉईंट नंबर 2, डायरेक्ट सन एक्सपोजर. आपल्या लहान बाळांना 10 ते 4 दरम्यानच्या उन्हामध्ये घेऊन जाऊ नये. यामुळे बाळांना डिहायड्रेशन, हीट रॅश होण्याचे चान्सेस हे जास्त वाढतात. नंबर 3, अवॉइड सिंथेटिक क्लोथ्स. नेहमी कॉटनचेच कपडे वापरावे. याशिवायच लहान मुलांमध्ये तुम्ही एक साईज मोठी असणारे कपडे देखील वापरू शकता. लहान मुलांचे कपडे गरमीच्या सीझनमध्ये नेहमी ब्रीदेबल आणि लूज असावे. त्याशिवाय जी बाळं 3 महिन्यापेक्षा लहान आहेत त्यांना फार गरम कपड्यांमध्ये स्वॉल्डिंग करणं हे अवॉइड केलं पाहिजे. पॉईंट नंबर 4, लहान मुलांसाठी 24 to 27 पर्यंत तुम्ही एसीचं टेम्परेचर ठेवू शकता. याशिवायच एसीची हवा ही डायरेक्टली लहान मुलांना लागेल असं त्यांना झोपवू नये. आणि पॉईंट 5, आपल्या 6 महिन्यापेक्षा लहान बाळामध्ये गरमी खूप जास्त आहे म्हणून वरून पाणी देणं हे नेहमी टाळावं. या बाळांना तुम्ही गरमी खूप जास्त असेल तर पाणी देण्याच्या ऐवजी ब्रेस्टफीडिंगची फ्रिक्वेन्सीज ह्या वाढवू शकता. यासोबतच 6 ते 12 महिन्यापर्यंतच्या बाळांमध्ये प्रत्येक सॉलिड फीड सेशन नंतर त्यांना 30 ml पर्यंतचं पाणी तुम्ही देऊ शकता. आणि यासोबतच प्रत्येक दिवशी 120 ते 250 ml पर्यंतचं पाणी त्यांना देऊ शकता.